सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात संदेश उर्फ गोट्या सावंत हे प्रभावी आणि संघटनक्षम नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत। कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते, निवडणुकीतील रणनीती आणि सामाजिक बांधिलकी या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात स्वतःची ठळक ओळख निर्माण केली आहे। माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झालेल्या गोट्या सावंत यांनी 1990च्या दशकात शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। कठीण निवडणुका जिंकण्याचे कौशल्य आणि संघटन उभारणीतील अनुभव यामुळे ते जिल्ह्यातील मोजक्या प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात। जिल्हा परिषद निवडणुकीत 5192 मताधिक्याने विजय मिळवत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 2002 मध्ये नाटर मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला गती मिळाली। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांना वैयक्तिक व सार्वजनिक विकास कामांमध्ये मदतीचा हात देण्याचे काम गेल्या काही वर्षात संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे। ते स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून व त्यांच्या पत्नी संजना सावंत या पदावर असताना अनेक कार्यकर्त्यांना उभारी देण्याची भूमिका खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात त्यांनी घेतली। त्यामुळे कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी निर्माण झाले आहे। कुठल्याही कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात मदत करण्याची भूमिका गोट्या सावंत नेहमी घेतात। त्यामुळे जीवाला जीव देणारे नेतृत्व म्हणून गोट्या सावंत यांच्याकडे कार्यकर्ते पाहतात। त्यांच्या नाटर जिल्हा परिषदमध्ये उभारलेलं संघटन पाहता असंख्य कार्यकर्त्यांचे गळ्यातील ताईत बनले आहेत। माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम गोट्या सावंत यांनी सुरू केले। 1990च्या दशकापासून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन राजकीय व सामाजिक कार्याला सुरुवात केली। असंख्य सामाजिक उपक्रम राबवणारा जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ता म्हणून गोट्या सावंत यांच्याकडे पाहिले जाते। खरोखरच सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोट्या सावंत यांच्या कार्यकौशल्याचे आहे। त्यामुळे त्यांनी नाटर मतदारसंघाबरोबरच कलमठ जिल्हा परिषदमध्येही बहुमताने यश मिळवले हा इतिहास आहे। त्यांनी कणकवली तालुक्यात मजबूत पकड आपल्या कार्यतत्परतेच्या जीवावर खासदार राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मिळवली आहे। आपण लोकप्रतिनिधी पद भूषवित असलेल्या भागात विकासाची गंगा कशी निर्माण करायची, कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा, तेथील विकास कामे मार्गी कशी लावायची याबद्दल कौशल्य असलेले नेतृत्व म्हणून गोट्या सावंत यांच्याकडे पाहिले जाते। गोट्या सावंत हे 2002 मध्ये नाटर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी पदाची कारकीर्द सुरू झाली। हळूहळू पाहता जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर यश संपादन केले आहे। समाजातील काही लोकांकडे खूप श्रीमंती असते, परंतु दातृत्व हे रक्तात असावं लागतं। त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोट्या सावंत आहेत। युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च स्पर्धा, समाजातील गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात, मोफत देवदर्शन सेवा, रक्तदान शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, मोफत वाचनालय यासह असंख्य उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गोट्या सावंत व त्यांची पत्नी संजना सावंत राबवत आहेत। राजकारणात उत्तुंग यश मिळाले तरी सामाजिक बांधिलकी त्यांनी कायम जोपासली आहे। राजकारण, उद्योग, समाजकारण किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींची साथ महत्त्वाची ठरते। संदेश सावंत यांच्या जीवनातील लाभलेल्या उत्तुंग यशामध्ये सुखदुःखात खंबीरपणे साथ देण्याचे काम पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे। त्यामुळे गोट्या सावंत यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीत संजना सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।